भोर-सातारा महामार्गावरून एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। भोर तालुक्यातील सारोळा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन अल्पवयीन निष्पाप विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तुषार दादासाहेब शिंदे आणि अथर्व विजय पाटील अशी या मृत 17 वर्षीय मुलांची नावं आहेत। रविवारच्या संध्याकाळी महामार्गावरील हॉटेल नवलाई समोर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला। या प्रकरणी आता राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात फरार वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन कोवळ्या मुलांचा असा अपघाती मृत्यू झाल्यानं खंडाळा आणि भोर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोघेही मित्र नसरापूरहून शिरवळच्या दिशेने दुचाकीवरून घरी चालले होते। दरम्यान पाठीमागून अत्यंत भरधाव आणि बेदरकार वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की तुषार शिंदे याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अथर्व पाटीलचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर तो चालक जखमी मुलांना रस्त्यावर तडफडत सोडून घटनास्थळावरून पसार झाला। सध्या राजगड पोलिसांनी या नराधम चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा कसून शोध घेतला जातोय।